बेस्ट सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं जे देणी बाकी आहे त्या संदर्भात येणाऱ्या 24 तारखेला सोमवारी आझाद मैदान येथे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येत आहे। या आंदोलनाला जवळजवळ 700-800 कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। जर आम्हाला न्याय मिळाला नाही आम्ही यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू। बीएसपीने ऑगस्ट 2022 पासून सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांच्या हक्काची जी देणी असतात ती दिलेली नाही। यासाठी आमचा एक मोठा लढा आझाद आम्ही चालू केला। त्या लढ्याला आम्ही कुटुंबासकट सगळे आझाद मैदान धरणं करणार आहोत। शासनाला आमची विनंती आहे की आमची देणी त्यांनी लवकरात लवकर द्यावी। बेस्टचे सेवानिवृत्त कामगार हजारांच्या संख्येनं आझाद मैदानात उतरणार आहेत आपली हक्काच्या लढाईसाठी। जे आमची देणे ते आम्ही भीक नाही मागत, पण आमची हक्काची देणे आम्ही सरकारकडे किंवा महानगरपालिका किंवा आमच्या बेस्ट प्रशासनाला मागतात। बेस्टचे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांना त्यांची ग्रॅच्युटी अजूनही मिळाली नाही। कायदा सांगतो 1 महिन्यात द्यायला पाहिजे। आज 3 वर्ष होऊन गेली, लोक मृत्युमुखी पडत आहेत। काहींच्या घराच्या अवस्था एवढ्या वाईट होत चाललेल्या आहे तरी पण शासन लक्ष देत नाही आहे। आमचा मूळ मुद्दा एकच आहे का 30 नोव्हेंबरपर्यंत हे पैसे मिळालेच पाहिजे।